हॅलो एव्हरीवन, वेलकम टू चॅनल. सो आज आपण डेली बायस नावाची एक न्यू कन्सेप्ट शिकणार आहोत, जी की शेअर मार्केटमध्ये आपण यूज करू शकतो की पुढच्या दिवशी कोणती मुवमेंट असू शकते. डेली बायस म्हणजे काय? अ सिम्पल वे टू डिटरमाइन इफ द नेक्स्ट डे विल बी अ बुलिश ऑर बेरिश बेस्ड ऑन दी प्रिवियस डे हाय अँड लो. म्हणजे लास्ट डेचा जो हाय अँड लो असेल त्याच्या बेसवरती आपण नेक्स्ट डे काय होऊ शकतं हे प्रेडिक्ट करू शकतो. म्हणजे शुअर शॉट नाही, पण एक आपण अंदाज ठेवू शकतो की नेक्स्ट डे काय होऊ शकतं. तर यामध्ये दोन टाईपचे बायस असतात डेली बायस. एक असतो बुलिश आणि एक असतो बेरिश. सो पहिल्यांदा आपण शिकूयात बुलिश डेली बायस काय असतो. तर आपण एक उदाहरण घेऊयात. समजा एक कॅन्डल आहे, ग्रीन कॅन्डल, आणि त्याचा आपण लो आणि हाय मार्क केला आणि त्या पुढची दिवशीची कॅन्डल ही हाय ब्रेक करून ग्रीनमध्ये क्लोज झाली असेल. तर आपण असा अंदाज बांधू शकतो की नेक्स्ट जे असेल, जो थर्ड डे असेल, तो बुलिश असेल. कारण की जी लास्ट डेची ग्रीन कॅन्डल आहे ती ऑलरेडी बुलिश आहे आणि तिने जर हाय ब्रेक केलेला आहे, तर आपण थर्ड डेला आपण बुलिश कॅन्डलचं प्रिडिक्शन ठेवू शकतो. सेम एक उदाहरण घेतलं आपण, एक बेरिश डे आहे. ओके, एक उदाहरण घेऊयात की एक बेरिश कॅन्डल बनलेली आहे आणि त्याच्या नेक्स्ट डेची कॅन्डल ही बुलिश आहे आणि जी की लास्ट डेची बेरिश कॅन्डल आहे त्याच्या लोच्या आतमध्ये क्लोज झालेली आहे. तर आपण इथे अंदाज बांधू शकतो की नेक्स्ट डेची कॅन्डल ही बुलिश असेल. म्हणजे एक बायस आहे आपला की नेक्स्ट डेची कॅन्डल जर हाय ब्रेक केला, त्या डोजी कॅन्डलचा हाय ब्रेक केला, तर नेक्स्ट डेची कॅन्डल ही बुलिश असू शकते. अशा प्रकारे आपण बायस ठेवू शकतो. सेम आता हे झालं बुलिश डेली बायस. तर सेकंड आहे तो आहे बेरिश डेली बायस. सो सेम आपण जसं डिस्कस केलं बुलिशसोबत, जर आपण एक बेरिश डेली बायसमध्ये पाहिलं तर कन्झिक्युटिव्ह जर बेरिश कॅन्डल प्रिवियस लो ब्रेक करत असेल तर आपण नेक्स्ट डे बेरिश प्रिडिक्ट करू शकतो. आणि सेम जर ग्रीन कॅन्डलच्या नंतर जर एक डोजी कॅन्डल बनत असेल आणि ती कॅन्डल त्या कॅन्डलच्या हायच्या आत जर क्लोज होत असेल तर नेक्स्ट डे हा बेरिश असू शकतो. तर तुम्ही बघू शकता की लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला दोन टाईपचे बायस आपण ते प्रिडिक्ट करू शकतो की नेक्स्ट डे काय होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण नेक्स्ट डे, प्रिवियस डे हाय आणि लोच्या बेसवरती काय होऊ शकतं ही आपण वन डे बिफोर आपण ठेवू शकतो. फक्त आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला प्रिवियस डे कॅन्डलचा हाय अँड लो मार्क करायचा आहे. ओके, आणि त्याप्रकारे जी लास्ट डे आहे त्यामध्ये काय झालं आहे आणि एक्झिस्टिंग डेला काय ब्रेक झालं आहे त्याच्या आधारावरती आपण बायस बायस ठेवू शकतो की नेक्स्ट डे काय होऊ शकतं. आता इथे तुम्ही पाहू शकतो, इथे बेरिश कॅन्डल बनलेले आहे, तर आपण ह्या कॅन्डलचा हाय आणि लो ब्रेक केलेला आहे, लो मार्क केलेलं आहे सॉरी. तर आपण इथे काय शकतो, जर ह्या कॅन्डलचा लो जर ब्रेक झाला असेल किंवा हाय जर ब्रेक होईल आणि जर क्लोजिंग कुठं असेल त्या प्रकारे आपण इथे प्रेडिक्ट करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता इथे एक मोठी रेड कॅन्डल बनलेली आहे. ओके, तर आता आपण पुढच्या दिवशी काय होऊ शकतं, तर आपण सुरुवातीला आपल्याला ह्या कॅन्डलचा लो मार्क करावा लागेल. तर आपण लो मार्क इथे मार्क करू आणि ह्याचा हाय मार्क करावा लागेल आपल्याला, तसं आपण मागच्या कॅन्डलला केलेलं आहे. तसं आपण आता ह्याचा हाय आणि लो मार्क करून घेऊयात. तर नेक्स्ट डे काय होऊ शकतं की बेरिश शकतो, कारण की कॅन्डल ही बिलो क्लोज झालेली आहे आणि जर ह्याचा लो ब्रेक झाला तर नेक्स्ट डे सुद्धा बेरिश कॅन्डल बनू शकते. ही आपलं प्रिडिक्शन आहे. जशी आपला नेक्स्ट डे चालू होईल आणि ह्या कॅन्डलचा लो ब्रेक होईल तर नेक्स्ट डे सुद्धा बेरिश कॅन्डल बनू शकते. हा आपला बायस आहे, बेरिश बायस. तर आपण पाहूयात नेक्स्ट डे काय होतंय आणि नेक्स्ट डे पण बनलेली आहे ही बेरिश कॅन्डलच बनेल. हां, पाहूयात. इथे पहा, तुम्ही पाहू शकता इथे पण बेरिश कॅन्डल बनलेलं आहे. तर आता पुढच्या दिवशी काय होऊ शकतं, तर ह्यासाठी आपल्याला एक्झिस्टिंग कॅन्डलचा परत हाय आणि लो मार्क करायचा आहे आणि ह्या कॅन्डलच्या अगोदर बेरिश कॅन्डल बनलेली आहे आणि ही पण बेरिश कॅन्डल आहे. तर ह्याचा हाय अँड लो मार्क करून जर ह्या कॅन्डलचा जर लो ब्रेक होत असेल, ओके, तर आपण बेरिश प्रिडिक्ट करू शकतो आणि जर हाय ब्रेक होत असेल तर आपण बुलिश पाहू शकतो. फक्त कॅन्डलचं क्लोजिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे या कन्सेप्टमध्ये. ओके, तर आपण तर वेट करूयात काय होतं. एकदा तुम्ही पहा, एकदा लो ब्रेक होतोय की नाही, आणि जर लो ब्रेक असत असेल तर बेरिश कॅन्डल बनू शकते. तुम्ही ते पाहू शकता कॅन्डलचा लो ब्रेक झाला आणि कॅन्डल त्या लोच्या खाली क्लोज झाली, म्हणजे इथे पुन्हा एकदा बेरिश कॅन्डल झाली आणि आपला बायस हा बरोबर होता. सेम आता त्याच्यापुढे काय होऊ शकतं, सेम आपण जसं अगोदर केलं, एक्झिस्टिंग कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचा. ओके, आणि ते आपण प्रेडिक्ट करू शकतो की जर लो ब्रेक होत असेल तर बेरिश कॅन्डल बनू शकते. ओके, आता इथे आपण हाय अँड लो मार्क केलेला आहे आणि आपलं बायस आहे हा बेरिश आहे. म्हणजे इथे बुलिश पण होऊ शकतो, पण आपला बायस आहे बेरिश. तुम्ही ते पाहू शकता खूप मोठी ही बेरिश कॅन्डल बनलेली आहे. ओके, जसं आपण बायस प्रिडिक्ट केला होता त्याप्रकारे. सेम आता आता इथे काय होऊ शकतं, अगेन आपल्याला
एक्झिस्टिंग कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून घ्यायचा आहे. ओके, हाय आणि लो मार्क करून झाल्यानंतर आपला बायस आहे बेरिश आहे, म्हणजे आपल्याला इथे अंदाज आहे की नेक्स्ट डे हा बेरिश बनेल, कारण की कॅन्डल ही लो क्लोज झाली, लोअर साईडला क्लोज झालेली आहे आणि जर लो ब्रेक होत असेल तर पुन्हा एकदा बेरिश बनू शकते. हा आपला बायस आहे. ओके, आता पाहूयात. तुम्ही ते पाहू शकता पुन्हा एकदा मोठीशी बेरिश कॅन्डल बनलेली आहे आणि ही डेली बायस, ही एक कॅन्डल, ही पूर्ण दिवसाची एक कॅन्डल आहे. ही आपण हायर टाईम फ्रेमला यूज करू शकतो. आता पुन्हा एकदा आपण याचा हाय अँड लो मार्क करून घेऊयात. ओके, आणि ते आपला बायस पुन्हा एकदा हा बेरिश आहे. पण आता तुम्ही ते पाहू शकता कॅन्डल आपला बायसच्या अगेन्स्ट ग्रीनमध्ये क्लोज झाली. हिचं क्लोजिंग ही अगोदरच्या कॅन्डलच्या लोअरच्या आतमध्ये झालं आहे, म्हणजे इथे क्लोजिंग ही कॅन्डलच्या आतमध्ये झालेलं आहे. म्हणजे आपला नेक्स्ट डे बायस काय असणार आहे, जर आपण ह्या ग्रीन कॅन्डलचा पुन्हा एकदा हाय आणि लो मार्क करणार आहोत. ओके, आणि आपला बायस हा बुलिश असणार इथे. ओके, एकदा इथे आपण हाय आणि लो मार्क करून घेऊयात आणि आपला बायस हा बुलिश आहे. ओके, कारण की कॅन्डल प्रिव्हियस कॅन्डलच्या आतमध्ये क्लोज झालेली आहे. ओके, तुम्ही इथे पाहू शकता. आपण वेट करूयात काय क्लोजिंग होते ते. याचा हाय ब्रेक होत असेल तर बुलिश कॅन्डल बनेल. ओके, तुम्ही ते पाहू शकता कॅन्डलने हाय ब्रेक केला, पण क्लोजिंग ही त्या कॅन्डलच्या प्रिव्हियस कॅन्डलच्या बॉडीमध्ये दिलेली आहे किंवा विकमध्ये दिलेली आहे. तर आपला नेक्स्ट डे बायस असा असणार आहे बेरिश. तर अशा प्रकारे आपण प्रिव्हियस डे हाय आणि लोच्या बेसवरती आपण नेक्स्ट डेचं बायस जे असणार आहे कॅन्डलचं फॉर्मेशनचं, हे आपण प्रिडिक्ट करू शकतो. आता आपला नेक्स्ट डे बायस आहे बेरिश. तर पाहूयात कुठली कॅन्डल फॉर्म होते. आधीच हाय आणि लो मार्क करून घेऊयात आणि नंतर ठरवूयात की नेक्स्ट डेचा याचा बायस कोणता असेल. ओके, आता आपण याचा हाय आणि लो मार्क करून चेक करूयात की नेक्स्ट डेचा बायस काय असेल. याचा हाय आणि लो मी मार्क केलेला आहे आणि नंतर आपला बायस हा बेरिश आहे नेक्स्ट डेसाठी. ओके, आणि जर लो ब्रेक झाला तर खूप मोठी कॅन्डल बनवू शकते आणि जर इनसाइड कॅन्डल बनले तर कॅन्डल डोजी किंवा छोटी कॅन्डल बनेल. ओके, तुम्ही ते पाहू शकता कॅन्डल बुलिश बनलेली आहे, पण प्रिव्हियस कॅन्डलच्या हाय आणि लोमध्येच क्लोज झालेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की आपला बेरिश बायस चुकीचा असून इथे आपला आता नेक्स्ट डेचा बायस हा बुलिश असणार आहे. जर ह्याचा हाय ब्रेक झाला तर मोठीशी बुलिश कॅन्डल इथे बनवू शकते. हा आपला नेक्स्ट डेचा बायस असणार आहे. त्यासाठी आपल्याला एक्झिस्टिंग परत एकदा त्या जी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे तिचा आपल्याला हाय आणि लो मार्क करावं लागेल आणि आपलं नेक्स्ट डेचा बायस हा बुलिश असणार आहे. तर पाहूयात कुठली कॅन्डल बनते. आता आपण वेट करूयात कॅन्डल फॉर्मेशनचा. ओके, नॉर्मली हाय आणि लो जे असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात इन्स्टेड ऑफ बॉडी. तर आपण इथे पाहू शकता की मार्केटने प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक केलेला आहे आणि मोठीशी विथ फुल बॉडी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे, म्हणजे आपला बायस इथे बरोबर आहे. सेम आता नेक्स्ट डेचा आपला बायस काय असू शकतो की प्रिव्हियस कॅन्डल बुलिश आहे आणि करंट कॅन्डल पण बुलिश आहे. जर जी एक्झिस्टिंग कॅन्डल आहे आपण तिचा हाय आणि लो मार्क करूयात. ओके, जर ह्या कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला आपला बायस हा बुलिश आहे आणि जर हाय ब्रेक झाला तर मोठीशी बुलिश कॅन्डल इथे बनवू शकते. हा आपला नेक्स्ट डेचा बायस आहे. तर अशा प्रकारे आपण पुढच्या दिवशी काय होऊ शकतं हे आपण आदल्या दिवशी ठरवू शकतो. म्हणजे 100% स्ट्रॅटेजी कुठलीही शेअर मार्केटमध्ये वर्क होत नाही. हा फक्त आपला अंदाज आहे. तुम्ही ते पाहू शकता मार्केटने हाय क्लोज केला आणि मार्केट ही प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोज झाली, म्हणजे आपला इथे बायस पुन्हा एकदा बरोबर आलेला आहे. ओके, तर पुन्हा एकदा आपण इथे आता जी एक्झिस्टिंग बुलिश कॅन्डल आहे ह्याचा आपण हाय आणि लो मार्क करूयात आणि आपला नेक्स्ट डेचा बायस हा पुन्हा एकदा हा बुलिश असणार आहे. ओके, जर हाय ब्रेक केला तर मोठीशी ग्रीन कॅन्डल बनवू शकते. ओके, हा आपला बायस असणार आहे इथे नेक्स्ट डेसाठी. हाय आणि लो मार्क करून झालेला आहे आपला अर्धा. तुम्ही ते पाहू शकता पुन्हा एकदा मार्केटने प्रिव्हियस डे हाय ब्रेक केलेला आहे आणि क्लोजिंग ही त्याच्यावर झालेली आहे. तर आपला ह्या दिवशी पण आपला बुलिश बायस हा बरोबर आहे. ओके, जसं आपण आत्तापर्यंत करत आलो तसं आता आपण पुन्हा एकदा एक्झिस्टिंग कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून घेतलेला आहे आणि आपला पुढच्या दिवशीचा बायस असणार आहे हा बुलिश असणार आहे, कारण की एक्झिक्युटिव्ह बुलिश कॅन्डल बनलेले आहेत आणि जर ह्याचा हाय ब्रेक करत असेल तर मोठीशी बुलिश कॅन्डल इथे बनवू शकते. तुम्ही ते पाहू शकता पुन्हा एकदा बुलिश कॅन्डल बनलेली आहे आणि तिचं क्लोजिंग ही प्रिव्हियस डेच्या हायच्या वर झालेलं आहे. अशा प्रकारे आपण बुलिश डेली बायस आपण प्रिडिक्ट करू शकतो. आपण पुन्हा एकदा हे कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून घेऊयात आणि आपला प्रिडिक्शन असा आहे
जर हाय ब्रेक झालं तर मोठीशी बुलिश कॅन्डल ती बनवू शकते. आपला बायस हा बुलिश आहे. ओके, तर आपण ते वेट करूयात. तुम्ही ते पाहू शकता कॅन्डल जी आहे ही बेरिश फॉर्म झालेली आहे आणि तिचं क्लोजिंग ही प्रिव्हियस डे हायच्या आतमध्ये झालेलं आहे. तर आपला नेक्स्ट डे बायस हा बेरिश असणार आहे. त्यासाठी आपल्याला एक्झिस्टिंग कॅन्डल आहे तिचा आपल्याला हाय आणि लो मार्क करून घ्यावा लागेल. ओके, आणि आपला नेक्स्ट डे बायस असणार आहे बेरिश. हा आपला बायस आहे, हे आपलं प्रिडिक्शन आहे, हा आपला बायस आहे की काय होऊ शकतं मार्केटमध्ये. 100% कुठलंही स्ट्रॅटेजी जसं मी तुम्हाला सांगितलं वर्क होत नाही. हा आपला फक्त अंदाज आहे. तुम्ही ते पाहू शकता मार्केटने प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक केलेला आहे आणि चांगलीशी एक फुल बॉडी बेरिश कॅन्डल बनलेली आहे. तर आपला हा नेक्स्ट डेचा बायस आहे हा बरोबर आलेला आहे, बेरिश बायस. ओके, तर पुन्हा एकदा आपण ह्या एक्झिस्टिंग कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून घ्याव्यात आणि आपला नेक्स्ट डेचा बायस असणार आहे हा बेरिश असणार आहे. ओके, तर आपण ह्याचा हाय आणि लो मार्क करून घेतलेला आहे आणि आपला जर ह्याचा लो ब्रेक होत असेल तर आपण बेरिश असणार आहोत. तुम्ही ते पाहू शकता मार्केटने ह्याचा लो ब्रेक केलेला नाही, पण ह्याचा हाय ब्रेक केला आणि मोठीशी बुलिश कॅन्डल बनलेली आहे. म्हणजे आपला बायस चुकीचा ठरलेला आहे. मार्केटची वीकची आहे ती खूप लो ब्रेक करून आलेलं आहे, पण क्लोजिंग हे वर झालेलं आहे. म्हणजे आपला नेक्स्ट डेचा बायस हा पुन्हा एकदा इथे बुलिश असणार आहे. ओके, कारण की इथे तुम्ही पाहू शकता इथे फेअर व्हॅल्यू गॅप पण क्रिएट झालेली आहे. तुम्हाला जर माहिती असेल फेअर व्हॅल्यू गॅप कन्सेप्ट तर तुम्हाला समजू शकेल की प्रिव्हियस फेअर व्हॅल्यू गॅप क्रिएट करून मार्केटने बुलिश कॅन्डल क्रिएट केलेला आहे. तर आपला नेक्स्ट डे बायस हा कुठला असणार आहे ॲज इट इज बुलिश कॅन्डल. जर याचा हाय ब्रेक होत असेल तर आपला हा बायस हा बुलिश असणार आहे. तर आपण पाहूयात की मार्केट काय होतं आहे. मार्केट तुम्ही पाहू शकता मार्केटनी लॉंग विक आणि छोटी बॉडी अशी कॅन्डल फॉर्म झालेली आहे. ओके, आणि त्याचं क्लोजिंग हे आतमध्ये आहे. म्हणजे काय मार्केटने हाय ब्रेक केला पण क्लोजिंग आतमध्ये झालेलं आहे. याचा अर्थ काय होतो नेक्स्ट डे कॅन्डल हे बुलिश नसून मार्केट हे बेरिश असू शकतं डेली बायसमध्ये. तर आपण पुन्हा एकदा एक्झिस्टिंग कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करून चेक करूया ती कॅन्डल कुठली फॉर्म होती. अशा प्रकारे आपण नेक्स्ट डे काय होऊ शकतं तुम्ही ते पाहू शकता. मार्केटने प्रिव्हियस डे कॅन्डलचा हाय आणि लो आणि काही ब्रेक न करता मार्केट इनसाइड कॅन्डल बनलेली आहे. पण मार्केटचं सेंटिमेंट हे बुलिश आहे. तर आता आपण ह्याचा हाय आणि लो मार्क करून घेऊयात आणि आपला नेक्स्ट डेचा बायस हा बुलिश असणार आहे. जर मार्केटने हाय ब्रेक केला तर मोठीशी बुलिश कॅन्डल बनवू शकते. तुम्ही ते पाहू शकता मार्केटने हाय ब्रेक केला आणि मोठी वीक बनलेली आहे, पण मार्केटचं क्लोजिंग हे प्रिव्हियस डे हायच्या वरती आहे. म्हणजे काय की आपला बायस इथे पण बरोबर आहे. तर आपण आता पुन्हा एकदा ह्याचा हाय आणि लो मार्क करूयात आणि आपला बायस हा इथे बुलिश आहे. कारण की मार्केटचं क्लोजिंग हे प्रिव्हियस डे हायच्या वरती आहे. तुम्ही ते पाहू शकता मार्केटने प्रिव्हियस डे हाय पण ब्रेक केलेला आहे आणि मार्केट इथे फुल बॉडी बुलिश कॅन्डल इथे बनलेली आहे. तर अशा प्रकारे आपण लास्ट 2 डेजच्या कॅन्डलवरती आपण नेक्स्ट डे काय होऊ शकतं अशा प्रकारे आपण हे फक्त अंदाज बांधू शकतो. 100% वर्क होत नाही, पण एक 60-70% हा आपला अंदाज बरोबर येऊ शकतो. ओके, आता तुम्ही ते पाहू शकता एवढी मोठी ग्रीन कॅन्डल बनली आहे. तर ह्याचा पण आपण एक हाय आणि लो मार्क करून घेऊयात आणि आपण नेक्स्ट डे काय बनू शकतं हे आपण याचा अंदाज बांधू शकतो. ओके, तर अशा प्रकारे ही डेली बायस कन्सेप्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही डेली टाईम फ्रेमवरती यूज करायची असते. तर आपल्याला नेक्स्ट डे मार्केटची मूव्हमेंट काय आहे ह्याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. ओके, स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये कन्सेप्ट आहे त्यातला एक छोटासा पार्ट आहे हा डेली बायस आणि हा खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला नेक्स्ट डे कॅन्डल फॉर्मेशनसाठी आपण ह्याचा यूज करू शकतो. ओके, तर आज आपण जी शिकलेलो आहे डेली बायस कन्सेप्ट ह्यानंतर आपण अशा खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. फेअर व्हॅल्यू गॅप असेल, ऑर्डर ब्लॉक असेल किंवा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असेल, चेंज ऑफ कॅरेक्टर असेल. ओके, ब्रेकर ब्लॉक असेल अशा आपण न्यू कन्सेप्ट आपण अशा ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. तर हा एक छोटासा व्हिडिओचा माझा प्रयत्न होता जो की आपण आज शिकलेलो आहोत डेली बायस. ह्यामध्ये 2 टाईपचे बायस असतात. एक आहे बेरिश, एक आहे बुलिश. ओके, थँक यू एव्हरीवन. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, ओके, सबस्क्राईब करा. ओके, थँक यू. बाय.